मी वैशाली जोग, मी अलिबागमध्ये राहते. अ, ह्यांच्या सगळ्यांचं ऐकलं आणि मागे एकदा मी दुसऱ्या एका मेळाव्याला गेले होते भगतसिंग विचारांच्या. तिथे अनेक जणांचा मी हा प्रवास ऐकला नास्तिकतेचा. तेव्हा मला माझ्या नशिबातून आलेला वेगळेपणा असा जाणवला, की मला हा प्रवास कधी करायलाच लागला नाही. मी जिथे जन्मले, म्हणजे मी आजी-आजोबांकडे वाढले, आईच्या आई-वडिलांकडे. ते त्या काळामध्ये सुद्धा कट्टर नास्तिक होते. माझ्या आजी-आजोबांच्या घरामध्ये देव्हारा नव्हता. माझी आजी कुठलेही उपास करत नसे आणि सर्वात विशेष म्हणजे ती माझ्या आजोबांना ए अप्पा असं नावाने हाक मारत असे त्या काळामध्ये. आता मी 50शी ओलांडली आहे. म्हणजे त्या काळामध्ये हा विचार केवढा बंडखोर होता. माझा मामा आणि माझी आई आजोबांना ए अप्पा असंच हाक मारायची. म्हणजे वडिलांना सुद्धा ए म्हणणाऱ्या घरामध्ये मी वाढले. त्यामुळे माझा प्रवास उलटा झाला, की मी नास्तिक आहे आणि सगळं जग पण बरचसं माझ्यासारखं आहे आणि थोडीफार लोकं जगात आस्तिक आहेत, असा माझा समज होता. आपण किती अल्पसंख्यक आहोत किंवा आपण नामशेषच होऊ थोड्या दिवसात अशामध्ये आहोत, याची मला जाणीव नव्हती. त्यामुळे ह्या सगळ्यांपेक्षा माझा प्रवास बरोबर उलटा झालेला आहे. आता शाळेमध्ये कसं मैत्रिणी, खेळ याच्यामध्येच आपण गुंतलेलो असतो. त्यामुळे आपण नास्तिक आहोत आणि बाकीच्या कशा आहेत ह्याचा कधी विचारच केला गेला नाही. तो विचार जसजसे मोठे होत गेले, तसतसा डेव्हलप होत गेला. लहानपणी माझ्या आजोबांनी एक चांगलं केलं, की मला लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं वाचायची आवड लावली. आता जे 7-8 वर्षापर्यंतचं वय असतं, तोपर्यंत आपण आस्तिक-नास्तिक हा विचारच करू शकत नाही. तर तेव्हा मग कृष्णाची पुस्तकं आणायचे. कारण त्याची कव्हर पण सुंदर असायची, कृष्ण दिसायचा पण छान. तर असं म्हणता येईल आताच्या भाषेत, की तो माझा पहिला क्रश होता कृष्ण. त्यामुळे मी खेळायला जायचे. मुलांमध्ये क्रिकेट खेळायचे मी. मुलींमध्ये खेळायला मला आवडायचं नाही. त्यामुळे कुणी जरी कसाही बॉल मारला, तरी मी कृष्णासारखा मारता येईल का? किंवा कोणी बॉलिंग टाकली तरी कृष्णासारखी टाकता येईल का? मला वाटायचं प्रत्येक गोष्टीमध्ये कृष्ण बेस्ट आहे. त्यामुळे आपण जर का कृष्ण असेल तर त्याच्याशीच लग्न करायचं हे माझं फिक्स होतं. नंतर मला ते कळलं की माझी मीरा झाली असते चुकून वगैरे. त्याच्यानंतर जेव्हा थोडंसं मोठं झालं तेव्हा मग प्रश्न पडायला लागले, की एवढं नागाच्या डोक्यावर लहान मुलगा नाचेल का? एवढा मोठा पर्वत करंगळीवर उचलता येईल का? आणि सुदैवाने माझ्या आजोबांनी किंवा आजीनी कधी असे प्रश्न विचारायचे नाहीत. मोठ्या माणसांचं खरं म्हणायचं असं कधीही केलं नाही. माझ्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिली आणि शाळेत सुद्धा त्यामुळे मी प्रश्न विचारायचे. त्यामुळे शिक्षक कधी-कधी वैतागून सगळं शिकवून झालं आणि जर का मी काहीच नाही विचारलं, "तुला काहीच विचारायचं नाही आहे?" असं ते मला विचारायचे. इतकी ती त्यांना सवय झाली होती. तर हे एक प्रकारे माझं लक होतं, की अशा घरामध्ये मी जन्मले. माझे आता आजोबा हे कट्टर लोहियावादी होते आणि स्वातंत्र्य सैनिक होते. आता थोडंसं विषयांतर होईल, पण त्या काळामध्ये त्यांना ताम्रपदक मिळालेलं, की स्वातंत्र्य सैनिक म्हणून. तर त्यावेळेला जोपर्यंत देश स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर करप्शन वगैरे जे सगळं सुरू झालं, त्यांनी ते ताम्रपदक नाकारलं. मला आठवते मी छोटी असताना वारंवार तो कलेक्टरचा माणूस ताम्रपदक घेऊन यायचा आणि आजोबा त्याला कडक शब्दामध्ये बोलून, की मला तुमच्या हातचं ताम्रपदक पण नको, म्हणून परत पाठवायचे. म्हणजे इतक्या तत्वनिष्ठ अशा व्यक्तीच्या घरामध्ये मी वाढले. आता आजीवरती त्या काळामध्ये किती प्रेशर असेल. आताच्या बायका जर का एवढं सगळं मानतात, तर त्या काळातल्या किती मानत असतील. तरी पण ती स्वतःच्या विचारांवर ठाम राहिली. जसं यांनी सांगितलं, की हळदी-कुंकू वगैरे आता त्यांची बायको करत नाही. म्हणजे ह्या काळात पण ते क्रांतिकारक वाटतं. तर त्या काळामध्ये ते किती असेल. तरीही तिला कधी म्हणजे रोहा हे माझं माहेरचं गाव आहे. पण मला त्या गावातल्या लोकांचं पण कौतुक वाटतं, की कधीही तिला त्यांनी त्रास दिला नाही किंवा जे वाळीत टाकल्यासारखं अप्रत्यक्ष वाळीत टाकणं भावनिकदृष्ट्या हेही केलं नाही. त्यांना गावामध्ये भरपूर मान होता. त्यामुळे मी आज कुठेही सांगताना जेव्हा म्हणजे अगदी 10-15 वर्षापर्यंत मला इतका अभिमान वाटायचा, आताही वाटतो. पण आता मला स्वतःची ओळख नात म्हणून करून देत नाही मी चांदोरकरांची. तेव्हा मला कोणी विचारलं, की मी अगदी भाव खाऊन सांगायचे, की मी राजाभाऊ चांदोरकरांची नात आहे. कारण त्यांना गावात मान आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा हा, की नास्तिक असून सुद्धा एका छोट्या गावामध्ये राहत असून सुद्धा त्यांना गावाने अभेरलं नाही आणि त्यामुळे मला तो गिल्ट निर्माण झाला नाही कधी, की आपण नास्तिक आहोत म्हणजे काहीतरी आपल्याला एखादा रोग झाला आहे किंवा असं काहीतरी. हा सगळा प्रचंड बदल लग्नानंतर झाला. माझ्या सासूबाई धार्मिक होत्या आणि टिपिकल ब्राह्मणळीच्या मध्यामध्ये आमचं घर होतं आणि सगळे अगदी संकष्टी करणारे वगैरे असं ते टिपिकल माहोल होतं. मला एखाद्या वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटलं, की आपण इथे एलियन आहोत. कारण इतक्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. व्रत, वैकल्य, उपास-तापास. आमच्या समोर रामाचं देऊळ आहे. तिथे ते महालक्ष्मीचा मुखवटा काय करतात. तिथे त्या सगळ्या आळीतल्या बायका जमणार आणि मी एकटीच जात नसे. त्यामुळे त्यांना वाटायचं ही कोण मोठी शहाणी समजते स्वतःला, की आम्ही सगळ्याजणी एवढ्या शिकलेल्या आणि होत्या त्या शिकलेल्या खरोखर. आणि ही त्या मानाने काहीच नाही, साधी गृहिणी आहे आणि ही मिसळत नाही म्हणजे ही स्वतःला काहीतरी खास समजते. आता हे मी कोणाला समजावून सांगायला गेलं नाही, की मी देवच मानत नाही, तर मी कशी जाऊ? आणि ह्यांनी जे सांगितलं, की समाजाचं प्रेशर येतं. तुम्ही जे सांगितलं, की लोकं काय म्हणतील? ते प्रेशर पण माझ्यावर आलं नाही.
याचं कारण मी प्रगल्भ होते असं नाही, मला उलट मॅच्युरिटी नव्हती की आपण असं केल्यामुळे आपण अप्रिय होतोय, आपण लोकांमधनं वेगळे पडले जातोय, हे याची समजच नसल्यामुळे मी ह्याचा कधी गेले नाही. त्यामुळे नास्तिक होण्याचा तोटा काय असतो हे मला लग्नानंतर काही काळानंतर हळूहळू कळायला लागलं की आपल्याला लोक वेगळं समजतात. पण लहानपणी ती अगली डकलिंगची गोष्ट वाचल्यामुळे आपण तेच आहोत असं मी स्वतःचा तेव्हा समज करून घेतला. हां, दुसरं म्हणजे अजून एक गोष्ट मला अशी जाणवली नास्तिकचा प्रवास, म्हणजे नास्तिकतेकडून उलटा प्रवास म्हणता येईल, विचारांचा प्रवास, की बायका ह्या गोष्टी साहजिकच जास्त धरून ठेवतात. तर का धरून ठेवतात? तर मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी बायकांना एकत्र यायला दुसरं काही कारण नव्हतं. म्हणजे आता जशी भिशी आहे, किटी पार्टी आहे, जे काही आहे. त्यामुळे सणवारानिमित्तच बायका एकत्र यायच्या. पुरुष अनेक कारणांनी उठणं, बसणं वगैरे एकत्र यायचे. तर बायकांमध्ये हे कुठलेच प्रकार नसल्यामुळे कंपल्सरी त्यांना मंगळागौर म्हणा किंवा हळदी-कुंकू म्हणा, एकत्र येऊन थट्टा-मस्करी करणं, जे काही त्याच्यासाठी ते एकच. मग हे जर का आपण नाही केलं, तर मग आपण एकत्र यायचं कसं? कारण गंमत म्हणून एकत्र जमायला त्या काळामध्ये परवानगी नव्हती. त्यामुळे ते मला वाटतं हाडीमाशी खिळलं बायकांच्या आणि ती व्रतवैकल्याचे वारसेमध्ये आई मुलीला शिकवणार आणि मग ते तसतसे पुढे जात राहिले. लहानपणी मी जेव्हा बघायचे की बायका एकत्र जमतात, आता कोणी बायकांनी रागावू नये, पण माझं जनरल निरीक्षण आहे, तेव्हा साधारण साड्या असेल, सासू, नणंद, घरातले हेवे दावे, दागिने हेच विषय असायचे आणि पुरुष मात्र तिकडे राजकारण, खेळ वगैरे बोलून मजा करत असायचे. मला सतत वाटायचं त्यांच्याच जाऊन बसायचं की आपल्याला काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल. पण ते वाईट दिसलं असतं की ही एकटी जाऊन तिकडे का बसते. त्यामुळे ते कायम मला वाटत आलं की बायका जरी शिकल्या तरी आजही मी बघते जेव्हा हळदी कुंकवाला वगैरे जाते तेव्हा माझ्या नंटेच्या साडीचे ना असेच काठ आहेत किंवा अशीच कोकमी रंगाची माझ्या बहिणीची साडी आहे. म्हणजे तुम्ही सामाजिक गोष्टींबद्दल कधी चर्चा सुद्धा करायची तसदी घेत नाही. शेजारच्या देशात भूकंप झाला त्यांना माहिती नसतं, दुसऱ्या राज्यामध्ये निवडणूक आहेत हे माहिती नसतं. म्हणजे आजही शिकलेल्या बायका ह्या साडी आणि सासू ह्याच्यात एवढ्या का अडकल्यात, हा मला नेहमी आजवर परत पडलेला प्रश्न आहे. दुसरं म्हणजे मला सांगा, वेळ जास्त घेतला तर दुसरा एक मला प्रश्न असा पडतो की लोकांना चारित्र्य हे जे आपल्या इथे कॉन्सेप्ट आहे, एखादा नेता भ्रष्ट आहे, त्यांनी भेसळ केली, एखादा पूल पडला, 100 लोक मेले, लोकांना फरक पडत नाही. पण त्याचं आस्तिक किंवा नास्तिक, जर एखादा नेता समजा मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की दरवर्षी ते विठोबाच्या देवळात जाऊन पूजा करतात सपत्नीक. एखादा मुख्यमंत्री नास्तिक आहे आणि त्यांनी सांगितलं मी ही पूजा करणार नाही, नेक्स्ट टाइम डिपॉझिट जप्त होईल त्याचं, कारण तुम्ही विठोबाची मानत नाही तर आम्ही तुम्हाला निवडून देणार नाही. पण त्यांनी कितीही भ्रष्टाचार केला तरी लोक त्याला मतं देऊ शकतात. म्हणजे आज तुमच्या चारित्र्यापेक्षा सुद्धा तुमचं आस्तिक असणं जिथे महत्त्वाचं आहे, हा समाज फार गंभीर पातळीवरती हे चुकीचं आहे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे हे जे भक्त लोक असतात, म्हणजे मोदींच्या संदर्भात नाही, देवाचे भक्त, त्यांचं नेहमी म्हणणं असं असतं की तुम्ही सामान्य माणसाचे नियम हे देवाला लावू शकत नाही. म्हणजे मी जेव्हा असे प्रश्न विचारते की हत्तीचं डोकं कसं, जे सगळेच लोक विचारतात, ते म्हणतात नाही, ते तुमचं वेगळं असतं, ते देव आहेत, त्यामुळे ते देव काही करू शकतात. आता जर का देवानं लॉजिकच तुम्ही वेगळं लावत असाल किंवा सामान्य माणसाचे नियम देवाला ॲप्लिकेबलच नाही असं म्हणत असाल, तर मग त्यांच्याशी तुम्ही आर्ग्यू करूच शकत नाही आणि त्यांची आस्तिकता घालवू शकत नाही. कारण किमान रॅशनल विचार जर कोण करत नसेल तर त्याची मतं बदलणं खूप कठीण आहे. फेसबुकबद्दल एक विशेष सांगायचं आहे की आधी तर मी म्हणजे हाऊसवाईफच, आत्तापर्यंत काल परवापर्यंत हाऊसवाईफच होते. त्यामुळे जेव्हा मी फेसबुकवरती आले तेव्हा माझा एक प्रचंड असा फायदा, म्हणजे जगदीश काबरे सर किंवा इथे अनेक लोक आहेत, अभिषेक माळी आहेत, अजून बरीच नावं आहेत, की ह्यांच्या सगळ्यांची संपर्क आला तेव्हा मला कळायला लागलं की अरे आपल्यासारखी थोडी का होईना माणसं या जगामध्ये आहेत. म्हणजे जो माझा एक एकटेपणा आला होता की आपल्यासारखं कोणीच नाही. You have one more minute. ओके ओके. तर फेसबुकचा फायदा असा झाला की ही सगळी माणसं आहेत, ह्यांच्यापैकी बरीचशी माणसं मला फेसबुकवरनं जोडली गेली. मग हळूहळू थोडीशी पर्सनल ओळख झाली आणि मग हे असं नास्तिक मेळावे वगैरे होतात. आता गेले अनेक वर्ष होत आहेत, पण मला माहीत नव्हतं. त्यामुळे मागच्या वर्षी पण मी एक अटेंड केला, आता ह्या वर्षी हा अटेंड करते. त्यामुळे बायकांच्या संदर्भात जे मी म्हटलं त्याच्यामध्ये ही समाज माध्यमं जेव्हा आली, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, त्यामुळे बायकांना मी आता गावात वाढले म्हणून मला ते जास्त जाणवतं की आपल्या गावाच्या बाहेर सुद्धा एक खूप मोठं जग आहे आणि त्याच्यामध्ये समविचारी माणसं आहेत, हा विश्वास निर्माण झाला आणि ह्याच्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोचले. तर सांगायचं असंच आहे की बायकांनी स्पेशली तुमच्या ज्या मैत्रिणी किंवा नात्यातल्या बायका असतात त्यांना जास्तीत जास्त रॅशनल पद्धतीने ह्या सगळ्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि त्या सिरियल आणि सणवार ह्याच्या पलीकडे जग असतं आणि त्याच्याशी त्यांना जोडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, जो मी पण करते. फार यश येत नाही आहे, पण तुम्ही सुद्धा प्रयत्न करा असं सगळ्यांना मी आवाहन करते. नमस्कार. Thank you.